माझा सन्मान केलात, मी आपला अत्यंत आभारी आहे. यापुढेही आपण कधी बोलवाल तर मी निश्चित येईल. चांगल्या विधायक कार्यासाठी आपला पाठिंबा नेहमी असेल. धन्यवाद. थँक्यू सो मच. असेल दानगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळतील 70. अरे नजरेमध्ये नजर रोखुनी या आयुष्याला या माणसाने दिलंय उत्तर. खऱ्या अर्थानं अतिशय उत्कृष्ट कामगिरी राहिली. आणि डुबरे सर, मी सांगू इच्छितो की 40 गाव प्रीमियर लीग ही जी स्पर्धा सुरू आहे ना सध्या, या स्पर्धेमध्ये 40 गावं एकत्र खेळत आहेत. आणि DM नानांचे सुपुत्र संदेशजी पाटील आणि त्यांची संपूर्ण ही टीम, मग इथे रोहित पाटील असेल, केतन दादा असेल, ही सगळी मंडळी, सत्यवान असेल, ही सगळी मंडळी आहे ना, या सगळ्या मंडळींच्या माध्यमातून मात्र आपण पाहतो की ही स्पर्धा होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या 40 गावांना एकत्र आणत या मंडळीनं मात्र एक उत्तम कामगिरी केली आहे. त्याच्यामुळे यांचंही कार्य अमाप राहिलं आहे. घनश्यामजी पाटील साहेब, या कार्यक्रम प्रसंगी तुम्ही उपस्थित आहात, आनंदभाऊ आमचे उपस्थित आहेत, पिंटे आहेत, या सगळ्यांचा विशेष आभार प्रकट करतो. आणि सर, तुमचा बहुमूल्य वेळ तुम्ही आमच्या या स्पर्धेला दिलात, याबद्दल मनाच्या अंतःकरणापासून मी आपले आभार प्रकट करतो. थँक्यू सो मच. वळूया या सामन्याकडे. ओट कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच दिनेश सर. व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर सन्माननीय आदरणीय ACP अरुणजी डुंबरे सर मात्र इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. फुल टॉस बॉल मिळाला. इथे मात्र बॉल पाठवलाय सीमारेषा पार आणि पहिला नंबर 4 इथे चौकार येतोय. तो बॅटर दर्शन पाटीलच्या बॅटमधून चौकार. आई ग्रुप शेडूंग अजिवली आणि त्यांच्या विरोधात जय चेरोबा क्रिकेट संघ सांगडे अशी मॅच आपण पाहताय. टॉस प्रथमतः इथे जय चेरोबा सांगडेच टीमनं मात्र जिंकलाय आणि टॉस जिंकून मयूर इथे बॉलिंगचा निर्णय घेतलाय. मागच्या मॅचमध्ये देखील प्रथम बॉलिंग या संघाने केली होती आणि 50 धावसंख्येचा चेस अगदी लिलया पार केला होता 3 ओव्हरमध्ये. राऊंड द विकेट प्रतीक अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र पायावरती बॉल लागला. रनआउटची संधी आहे तिथे. डिरेक्ट हिट जर झाला असता तर चान्स होती. लेग बायच्या सहाय्याने इथे रन्स मिळेल ती एक सिंगल आणि सिंगलनं धावा झाल्या त्या 7. सुधीर पाटील आणि जर कॅच घेतली तर अमर पाटील यांच्याकडून त्यांना प्रत्येक कॅचसाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल. सन्माननीय मच्छिंद्र शेठ गडकरी आणि उमेशजी म्हात्रे हे अतिथी मान्यवरांना आमची विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. आजचे बर्थडे बॉय आहेत मच्छिंद्र गडकरी. सर्वप्रथम तुम्हाला आमच्याकडून आणि 40 गाव प्रीमियर लीगच्या सगळ्या कमिटीकडून उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. आणि सूर्यकांत भाई पाटील देखील तुम्हाला शुभेच्छा देत आहेत. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मच्छिंद्र गडकरी तुम्हाला. आणि तुम्हाला विनंती असेल की यावं व्यासपीठावरती. आपलं या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष आणि हार्दिक स्वागत करतोय. 7 धावा फलकावरती मयूर. इथे थोडीशी महागडी गोलंदाजी मात्र चालू आहे. प्रतीक गायकर या गोलंदाजानं मागच्या मॅचमध्ये काही कमालीची बॉलिंग मात्र केली होती. 2 षटकं टाकले, 16 रन्स दिल्या आणि त्यानंतर मग 2 विकेट देखील घेतल्या होत्या. चांगली गोलंदाजी राहिली होती. इथे थोडीशी महागडी बॉलिंग. जयेशसाठी बॉल फर्निचर डिस्ट्रॉय केले पहा. इथे दांडी गुल केली आहे. डायरेक्ट बॉल स्टंप वरती लागलाय आणि बॅटर पास झालाय. पहिला 440 व्होल्टचा इथे करंट लागलाय. तो बॅटिंग करणाऱ्या आई ग्रुप शेडूंग अजिवली संघाला जयेश भोईर बॅक टू दी डगआउट. थँक्यू. धावसंख्या धाव फलकावरती 7 आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या विकेटचं पतन इथे झालंय ते आई ग्रुप शेडूंग अजिवली या संघासाठी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय या धीरज पवार. 1 डाऊन नंबर 3 वरती या धीरजची आता बढती लागली आहे. 7 रन धाव फलकावरती या षटकातील अंतिमचे 2 बॉल इथे मात्र बाकी आहेत. प्रतीक गायकर गोलंदाजी मार्कवरती आहे. आज संपूर्ण दिवसभर बॅटिंग बॉलिंग या दोन्ही क्षेत्रामध्ये ज्या खेळाडूची अग्रेसर कामगिरी राहिली आहे
तो प्रतीक गायकर पहिलं षटक टाकण्यासाठी इथे बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहत आहे. अल्पेश भोपी यांच्याकडून मात्र जय चेरोपा क्रिकेट संघ सांगली टीमसाठी शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील आभार आम्ही व्यक्त करतोय. 2 शेवटचे बॉल बाकी स्ट्राईक एंड वरती धीरज आहे राऊंड द विकेट. न खूप चांगला बॉल होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अगदी बॅट आणि बॉलचा कोणताच कनेक्शन इथे झाला नाही. या निर्धाव चेंडू डॉट बॉलची मात्र सांगता. कमालीची गोलंदाजी. पहिल्या 2 बॉलमध्ये मयूर इथे 5 रन्स होत्या, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक इथे केलं ते प्रतीक गायकरनं. शेवटचा अंतिमचा एक बॉल आहे. बॉलर इथे तयार आहे. लोअर फुल टॉस डीप मध्ये शॉर्ट मिड विकेटला चाललाय. तिथे फिल्डर तत्पर आहे. रन्स फक्त मिळेल ती एक सिंगल. पहिलं षटक इथे मात्र संपलं आणि पहिल्या षटकानंतर 8 धाबा फटक्यावरती आणि एक महत्वपूर्ण विकेट गेली आहे ती आई ग्रुप शेडूंग आजिवली या संघाची. पाहून होतील दंग जग्गा इलेवन सांगडे संघ जग्गा इलेवन सांगडे संघ हे प्रेक्षक पाहून होतील दंग जग्गा इलेवन सांगडे संघ हे प्रेक्षक पाहून होतील दंग जग्गा इलेवन सांगडे संघ. चला पहिलं षटक संपलं. दुसऱ्या षटकाला सुरुवात आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज आशिष पाटील आलाय. संघाचा कर्णधार आहे सर सेनापती. बॉलिंगची जिम्मेदारी घेऊन आता बॉलिंग ट्रॅक वरती आहे. 7 रन्स 8 रन्स पहिल्या षटकामध्ये मात्र आल्यात. त्या गोलंदाज प्रतीक गायकरला खूप चांगली गोलंदाजी राहिली. इकॉनॉमिकल षटक मात्र आपण प्रतीक गायकरचं पाहिलंय. पहिली विकेट जयेश भोईरची मात्र त्याने घेतली आहे. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये धीरज पवार आणि त्यानंतर मग दर्शन पाटील आपण पाहताय. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे एंड कडून पहिलं षटक स्वतःचा टाकण्यासाठी इथे गोलंदाज आशिष पाटील आहे. ओव्हर द विकेट ना पहिला बॉल आहे. खूप शॉर्ट ऑफ लेनचा पाहायला मिळालाय. पिक केलंय बॉलला लॉंग लेगला. तिथे फिल्डर आले. प्रयत्न चांगले तिथे करतोय. त्यानंतर बॉलला अडवलं फील्ड केलंय. तत्पूर्वी इथे रन्स मात्र मिळतील त्या 2 धावा. 1 धाव माफ करा इथे 1च धाव धावून कंप्लीट केली. एक नंतर संघ 9 धावसंख्येवरती पोहोचलाय. निश्चित आमचे साथी स्कोरर मयूर आम्हाला सांगतायत की आशिष पाटील या स्पर्धेतील म्हणजे टोटली या स्पर्धेतील 999 बॉल इथे मात्र आता फेकला जातोय. काय लक्ष आहे पहा स्कोररचं. 999 बॉल इथे फेकतोय तो गोलंदाज आशिष. म्हणजे स्पर्धेतील 999 बॉल आहे. 9 धाबा फटक्यावरती आहेत. दुसरं षटक ओव्हर द विकेट ना. भरपूर शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता परंतु पिक करता आला नाहीये. दोन्ही बॉल तसे मयूर पाहायला गेलं तर खराब होते कारण शॉर्ट पद्धतीचे बॉल होते. या बॉलवरती मोठे फटके यायला हवे होते परंतु तसं घडलं नाहीये. आणि त्यानंतर मग पंचांनी 1 ऑफ ओव्हर 1 बाउन्सचा इशारा मात्र दिलाय. आणि या स्पर्धेतील 1000वा बॉल इथे डिलिव्हर करण्यासाठी आशिष बॅटची लिडिंग एज घेतलीये पहा. मागे चाललाय. काय तत्परतेनं फिल्डिंग केलीये पहा. रनआउटची संधी होती. बॅटर बाद झाला आणि हा धक्का क्रमांक 2रा लागलाय तो बॅटिंग करणाऱ्या आई ग्रुप शेडूंग आजिवली संघाला. नऊ धावा फलकावरती आणि दुसरी विकेट मैदानातून बाहेर. आणि विकेट किपर खूप चांगली कामगिरी करतोय. आणि त्यानंतर मग आनंद बुवा यांच्याकडून त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक इथे देण्यात आलंय. विकेट किपिंग अगदी चांगली गेली आहे कारण इथे रनआउट मात्र घेतलाय तो बॅटर धीरज पवारला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय या साहिल खेत्री शेडूचा खेळाडू आहे. साहिल खेत्री मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल. 9 धावा फक्त धावा फलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी इथे आशिष पाटील मात्र करतोय. संपूर्ण दिवसामध्ये आशिषची बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग अगदी सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्यात. टीमचा कॅप्टन आहे सर सेनापती. कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट.
डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, चालाक विकेट किपिंग इथे पाहायला मिळते आणि तिसऱ्या पंचांची मागणी ऑन फील्ड पंचाने मात्र केली आहे. तिसरे पंच आपण स्क्रीनवरती जरा चेक करा. OUT फलंदाज मात्र इथे झालाय बाद आणि कमालीची स्टंपिंग पाहायला मिळते. विकेट किपर सुधीर पाटील यांची. आणखीन एक खेळाडू बसेल तो तंबू मध्ये. बॉलिंग करतोय तो सध्याच्या स्थितीला गोलंदाज आशिष पाटील. डॉट पर्सेंटेज खूप पाहायला मिळालेत. फलंदाज इथे बाद झाला. साहिल खेत्री आल्या पावली माघारी परतला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला बॉल खेळत असताना समोर व्ही शेप मध्ये फटका अगदी दमदार. रन्स मिळतील 6. हा बिग हिट षटकार. त्याने केली आहे. आशिष वरती आक्रमण केले. 6 रन्स मिळाल्यात. परत एकदा यावेळेस मात्र दूर ठेवलाय बॉल आणि पंचांचा मात्र वाईट बॉलचा इशारा येतो. एक्स्ट्राची रन इथे मिळेल आणि एक्स्ट्रा रन नंतर 16 रन्स धावा फलकावरती लागतील. 16 वरती संघ मात्र पोहोचलाय. मयूर इथे सुरुवात स्टार्ट मात्र चांगला मिळाला अभिजित पाटीलला. 2 मॅच मध्ये देखील आक्रमक खेळ राहिलाय. इथे वेल भरपूर आहे, संधी आहे. परत एकदा सोडून दिला बॉल. सरप्राईज बॉल होता अभिजित पाटील साठी. टप्पा पडल्यानंतर थोडासा इन स्विंग झाला, आतमध्ये आलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता. दुसऱ्या षटकाचा इथे खेळ संपलाय आणि 2 षटकानंतर 3 विकेट नंतर 16 रन्स आहेत धावा फलकावरती. पाणी ना एक षटकानंतर 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक असेल. 16 धावा फलकावरती. 2 षटकानंतर रन रेट मयूर अगदी कमी आहे. 8च्या रन रेटनं सध्या स्थितीला रन मात्र बनवण्यात आल्या. 3 षटकांचा अजून खेळ बाकी आहे. वेल गेली नाहीये. इथून देखील रन्स बनवू शकतात अभिजित आणि त्यानंतर मग दर्शन पाटील. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. दर्शन पाटील सलामीला आलाय. 1 चौकार लगावलाय. त्यानंतर 4 डॉट बॉल खेळलाय. आज मात्र या मॅच मध्ये काहीतरी करून दाखवावं लागेल, कारण सुरुवातीच्या दोन्ही मॅच मध्ये दर्शन पूर्णपणे फ्लॉप झालाय. कारण पहिल्या षटकामध्ये दोन्ही वेळेला तो बाद झालाय, परंतु आता 4 चेंडू खेळलाय. इथून चांगली इनिंग मात्र बिल्ड करावी लागेल. 16 धावा फलकावरती. तिसऱ्या षटकाची सुरुवात आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज प्रतीक गायकर. तिसरं षटक टाकण्यासाठी याच प्रतीकनं पहिलं षटक देखील टाकलं होतं. फक्त 8 रन्स खर्च केल्या. एक महत्वपूर्ण विकेट जयेश भोईरची मिळवली होती आणि हा पहिला बॉल आहे. यस, दूर ठेवण्याचा प्रयत्न. पंचांचा इथे मात्र वाईटचा इशारा. एक्स्ट्राची रन. पहिली एक्स्ट्रा धाव या षटकातील खर्च केली प्रतीकनं आणि धावा 17 धावा फलकावरती झाल्यात. 17 रन्स 17. कोणत्या टीमला मात्र खतरा होईल. इथे मात्र चांगली गोलंदाजी प्रतीक पहिल्या षटकामध्ये करत होता आणि त्याचमुळे आता टीम कॅप्टननं परत एकदा प्रतीक वरती जिम्मेदारी सोपवली आहे. विदाउट पॉवर प्लेचे षटक टाकण्यासाठी आलाय. फुल टॉस होता. ऑन साइडला पिक केलाय. टायमिंग तितकंसं झालं नाहीये. कॉम्बिनेशन कॅच. एकानं झेल ड्रॉप केला आणि दुसऱ्यानं लगेच पहा चांगला बॅकअप दिलाय.
आणि दोघांनीही मिळून एक चांगला झेल तिथे कॅरी केलाय. बॅटर झालाय बाद, आणखीन एक धक्का लागलाय तो बॅटिंग करणारा संघाला. थँक्यू डीजे. फलंदाज मात्र बाद झालाय. फुल टॉस बॉल होता, परंतु त्याच्यावरती देखील प्रॉपर टायमिंग झालं नाही आणि मग बॅटर बाद झालाय तो दर्शन पाटील. आज संपूर्ण दिवसभर दर्शनचा फॉर्म काही पाहायला मिळाला नाहीये, कारण तिन्ही मॅच मध्ये अगदी स्वस्तावरती तो बाद झालाय आणि हा चौथा धक्का इथे लागलाय तो बॅटिंग करणारा आई ग्रुप शेडुंग अजिवली संघाला. आणि हा संपूर्ण दिवसभर आपण पाहिलं तर काय फील्ड सेटअप आणि काय फिल्डिंग तिथे पाहायला मिळते. अक्षय पाटील तिथे होता, बोर्ले गावचा खेळाडू आहे. कमालीची फिल्डिंग. मागच्या मॅच मध्ये देखील झेल. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. पहिला बॉल ओव्हर पिच मिळालाय आणि त्याच्यावरती पूर्णपणे बरसलाय तो बॅटर इथे. राजेशच्या बॅट मधून हा पहिला बिग हिट षटकार. राजेश भोईरच्या बॅटमधून पहिला दमदार षटकार आलाय. धावसंख्या धावफलकावरती 23 आपण पाहताय. चांगल्या धावसंख्येचा इथे मात्र चांगली धावसंख्या उभारावी लागेल, कारण पहिलं सत्र मात्र इथे चालू आहे. 23 वरती संघ पोहोचला. अभिजित पाटील, राजेश भोईर ही सध्याची मिडल ऑर्डरची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे ती बॅटिंग करणाऱ्या संघाची. प्रतीक गायकर विकेट आतापर्यंत या मॅच मध्ये 2 मिळवल्यात. दोन्ही ओपनरला प्रतीक गायकरनं मात्र बाद केलंय. राऊंड विकेट दूर ठेवण्याचा प्रयत्न. लिडिंग एज बॅटशी घेतली. बॉल निघालाय मागे, थांबणार नाहीये. आउटफील्ड प्रचंड फास्ट. बॉल सीमारेषा फरार. नंबर 4 चौकार. झाली आहे ती बॅट्समन राजेश भोईर कडून. धावसंख्या धावफलकावरती 27 आपण पाहताय. आक्रमण करायला हवंय मयूर, कारण आता ती वेळ आली आहे. सुरुवातीचे 2 षटक थोडंसं सेन्सिबल क्रिकेट झालं, परंतु आता एक्सेलेट करायला हवंय. 5 षटकांची मॅच आहे आणि समोरच्या संघाकडे खूप चांगले बॅटर आपण पाहताय. त्यामुळे पहिल्या सत्रामध्ये 50+ धावा कमीत कमी बनवणं या गरजेचे आहेत. प्रतीकचा बॉल शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल होता, तिकडे मिड विकेटला खेळलाय. या ठिकाणी फिल्डर थोडीशी मिसफिल्ड करतायत. अक्षय पाटील ज्याचं कौतुक केलं होतं, परंतु आता बॉल निघालाय सीमारेषा पलीकडे. मिसफिल्डचा हा चौकार. प्रतीक गायकर थोडीशी महागडी बॉलिंग. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन, हलक्या गतीनं हा बॉल टाकलाय. व्हेरिएशन पाहायला मिळालंय. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. 5वा बॉल मात्र डॉट येतोय. चांगली गोलंदाजी प्रतीक. 2 ओव्हर्स मध्ये 22 रन्स मात्र खर्च केल्यात. महत्वाच्या 2 विकेट त्याने मिळवल्यात. प्रचंड वेगानं आला तसा पाठवलाय थेट प्रेक्षकांकडे. बॉल सीमारेषा पलीकडे. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून बिग हिट षट. यस 3 षटक झाले, त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा. ड्रिंक्स ब्रेक थोडासा केला जाईल. 12वा खेळाडू पाणी आपण मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा.
थँक्यू सो मच डीजे. 3 षटकं, 37 धाबा, धाबा फलकावरती 4 विकेट. पहा मागच्या साईडला तिथे मैदानाच्या मागे म्हणजे इकडे स्टेजच्या मागे पहा आग लागली आहे आणि कोणाच्या बाईक कार असतील तर कृपया करून बाजूला काढा प्रेक्षक. आग लागली तिकडे, त्यामुळे कोणाच्या कार बाईक असतील तिथून बाजूला करा. लगेच जा कोणाच्या असतील फास्ट फास्ट पटकन जा. बाईक कार कोणाच्या असतील तर तिथून बाजूला करा थोड्या. चला मॅचला सुरुवात करूया. मॅचच्या आतमध्ये आपण जाऊया मैदानावरती. चौथं षटक, बॉलर प्रतीक पाटील समोर खेचलाय लॉंग ऑनच्या वरतून, बिग ब्लास्ट षटकार. सुरुवात इथे मात्र केली आहे ती बॅटिंग टीमनं. 43 धावा संख्या धावा फडक्यावरती आणि 14 षटकासाठी गोलंदाजी ते प्रतीक पाटील गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. सुरुवात दमदार केली आहे ती बॅट्समन अभिजित पाटीलनं. 3 मध्ये 12 रन्स या मॅच मध्ये देखील बनवल्यात. ओव्हर द विकेटनं नेक्स्ट बॉल आहे. 43 वरती संघ पोहोचलाय. चौथं षटक, चांगल्या धावा संख्येकडे इथे वाटचाल करतोय तो बॅटिंग करणारा आई ग्रुप शेडूंग अजिवली हा संघ. ओव्हर द विकेटनं यावेळेला मात्र मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. लिडिंग एज घेतली बॅटची कट आणि त्यानंतर विकेट किपरच्या सुरक्षित हातामध्ये विसावला बॉल. विकेट नंबर 4 गॉन. बॅटर इथे झाला बाद. एक 6 जरूर आला, परंतु दुसऱ्या बॉलवरती प्रतीक पाटीलनं त्याचं काम मात्र तमाम केलंय आणि 5वा सलगचा धक्का इथे दिलाय तो आई ग्रुप शेडूंग अजिवली या संघाला. नवीन फलंदाज अलंकार भोईर मॅन फ्रॉम भातान मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय नंबर 7 वरती. 43 रन्स 5 विकेट हा सध्याचा स्कोर कार्ड आपण पाहताय तो आई ग्रुप शेडूंग अजिवली या संघाचा. या षटकातील 4 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. फिल्डिंग अगदी फेरलेली आपण पाहत आहे. 5 फिल्डर आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. समोर 2 आहेत लॉंग ऑन लॉंग ऑफ, एक काऊ कॉर्नरला, एक मिड विकेटला आणि एक फिल्डर अगदी डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला तैनात केलाय. अलंकार भोईर विस्फोटक खेळाडू आहे. 4 चेंडू या षटकातील इथे बाकी आहेत. प्रतीकनं महत्वपूर्ण विकेट अभिजितची मात्र मिळवली आहे. ओव्हर द विकेटनं थर्ड बॉल. पहिला बॉल लॉफ्ट केलाय समोर, फिल्डर आहे तिथे प्रचंड वेगानं बॉल रिलीज झालाय आणि लागलाय तो स्क्रीनला, ब्लॅक स्क्रीनला टच होणारा हा पहिला षटकार अलंकार भोईरच्या बॅटमधून. सहा रन्स मिळालात आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 3 खेळाडू ज्यांनी षटकारानं आपलं खातं मात्र ओपन केलंय. अलंकार पहिल्या बॉलवरती 6 आलाय. दुसरा फुल टॉस होता, यावेळेला लॉंग ऑनला खेचलाय. समोर बॉल गेला होता, तिथे फिल्डर तैनात आहे. इथे रन्स मिळाले एक सिंगल आणि सिंगल नंतर 50 अप 50 धावा मात्र फर्स्ट बॅटिंग करत असताना आई ग्रुप शेडूंग अजिवली टीमच्या धावा फलकावरती आहेत. 50 धावा फलकावरती. अंतिमचे 2 बॉल या षटकातील बाकी आहेत. चांगली धावसंख्या मयूर आता बनली आहे, कारण सुरुवातीला खूप खराब अवस्था होती. पूर्णपणे मॅचला सावरलंय ते अभिजित आणि त्यानंतर मग अलंकार. हा फुल टॉस समोर खडे खेळण्याचा प्रयत्न, परंतु झेलची चान्स आहे तिथे. फुल टॉस बॉल होता आणि यस ऑनफिल्ड पंचाने इथे तिसऱ्या पंचांची मागणी मात्र केली आहे. बीमर साठी पंच जरा चेक करा.
इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि बॅटर झाला बाद आणि हा 5वा धक्का तो बॅटिंग करणारा संघाला. बाद झाला. विकेटची पडझड आता थांबायला तयार नाही. रन्स आल्यात मयूर, परंतु बॅक टू बॅक विकेट देखील खूप गेल्यात. 6वा धक्का इथे बॅटिंग करणारा संघाला लागलाय. 50 धावसंख्या धावाफलकावरती आहे. 4थ्या षटकासाठी हा शेवटचा बॉल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदेश भोईर, अलंकार भोईर, संदेश भोईर ही भाताण टीमची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये खेळती आहे. आणि या षटकातील शेवटचा बॉल. बॉलर प्रतीक पाटील. अंतिमचा बॉल संदेशसाठी बॉल आहे. सरळ खेळलाय. यावेळेला मात्र डीपमध्ये फिल्डरच्या डोक्यावरून पहा थोडंसं सरप्राईज बाउंड्री इथे आली आहे. कारण प्रयत्न चालू होते फिल्डरचे, परंतु अनपेक्षितपणे बॉल समोरून उडला आणि गेल्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे. शेवटच्या बॉलवरती हा चौकार. क्रिकेट फक्त हा गेम नाहीये मयूर, क्रिकेट इज अ इमोशन. आणि क्रिकेटमध्ये सध्याच्या सीझनला भरपूर क्रेज आपल्याला पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेटचा हंगाम देखील सुरू झाला आहे. आणि क्रिकेट असा खेळ आहे की ज्यामध्ये आपण पाहता अनपेक्षेनं आणि कधी काही घडेल हे सांगू शकत नाही आहेत. त्यामुळे क्रिकेटमध्ये शेवटपर्यंत कुठलंही भाकीत करणं हे चुकीचं आहे. त्यामुळेच क्रिकेटला गल्ली ते दिल्लीपासूनची प्रसिद्धी इथे मिळाली आहे. शेवटचं षटक चालू होत आहे आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाज मयूर भोईर भिंगारचा गोलंदाज आहे. 54 रन्स धावाफलकावरती आहेत. शेवटचं स्लॉग ओव्हर अंतिमचं हे षटक आहे. किती रन्स या षटकामध्ये मात्र घेतल्या जातील, किती रनचं टार्गेट समोरच्या संघावरती उभं राहील ते मात्र पाहायचंय. ओव्हर द विकेट नाव. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिल्या 2 षटकामध्ये 16 रन्स होत्या फक्त मयूर, आणि त्यानंतर मग शेवटच्या 2 षटकामध्ये तब्बल 38 धावा इथे कुठून काढल्यात त्या आई ग्रुप शेडुंग अजिवली या संघानं. अंतिमचं षटक आहे. 54 धावा धावाफलकावरती. मयूरचा पहिला बॉल आहे. यावेळेस मात्र मागे चालला बॉल. तिथे फिल्डर पाठलाग करतायत. करण बोकरपाड्याचा खेळाडू आहे. उचलतील फेकतील त्या अगोदर 2 धावा इथे मात्र सहज आणि सोप्यारित्या कंप्लीट झाल्यात. 2 नंतर संघ मात्र पोहोचलाय तो 56 धावसंख्येवरती. 5 बॉलचा इथे खेळ मात्र बाकी आहे. 56 झाल्यात. अजून 5 बॉलवरती एखाद दुसरा मोठा फटका आला तर एक चांगली टोटल इथे उभी राहू शकते त्या आई ग्रुप शेडुंग अजिवली या संघासाठी. ऑन स्ट्राईक एंड वरती बॅटर आपण अलंकारला पाहताय. अलंकारने हा बॉल समोर खेळलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. हवेचा वेग देखील होता. तिथे चांगला कॅच कॅरी केलाय आणि फलंदाज अलंकार भोईर बॅक टू दी पवेलियन. क्रिकेटचा खेळ म्हणजे काय? वेळेचं महत्व म्हणजे क्रिकेट आणि प्रामाणिकतेचं मंदिर म्हणजे क्रिकेट. प्रत्येकाचा थँक्यू डीजे. 56 धावा फलकावरती आहेत. 7 विकेट गेल्यात. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. विकेटची पडझड झाली आहे, परंतु धावा अगदी ठीकठाक पाहायला मिळाल्यात. फायटिंग टोटल इथे तर उभी केली आहे. नवीन बॅटर प्रेम जांभळे मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. शेवटचे 4 चेंडू इथे बाकी आहेत. मयूर भोईर गोलंदाजीच्या मार्कवरती. संदेश नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. संदेशनं स्ट्राईक एंड वरती यायला हवंय कारण एक चांगला खेळाडू आहे. पहिल्या बॉलवरती त्यानं चौकार देखील लगावलाय. 56 धावा फलकावरती आहेत. शेवटचं षटक. पहिला बॉल खेळत असताना हेलिकॉप्टर लुक दिलाय. ऑन साईडला डीप मध्ये मिड विकेटला बॉल निघालाय. तिथे रन्स एक सिंगल मिळेल आणि सिंगल नंतर 57 धावा फलकावरती होतील.
57 वरती 7 विकेट हा स्कोर कार्ड आपण आई ग्रुप शेडुंगा जिवली संघाचा मात्र पाहत आहे. अजूनही 3 बॉल्स अंतिमच्या खेळ बाकी आहे आणि संदेश भोईर स्ट्राईक एंड वरती. संदेश शेवटचे 3 बॉल खेळण्यासाठी ते तयार आहे. आखूड टप्पा मिळालाय, उंच गेलाय, टायमिंग होत नाहीये, झेलची चान्स तिथे. ओ कॅच अगदी चांगला घेतला तिथे. अक्षय पाटील एक जबरदस्त फिल्डर आहे. आज संपूर्ण दिवसभर फिल्डिंगचं एफर्ट, फिल्डिंगची कमिटमेंट खूप चांगली राहिली आहे. आणखीन एक फलंदाज बाद, 8वा धक्का बॅटिंग करणारा संघाला. यस, इम्पॅक्ट खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल झालाय. करण मुकादम भातानपाडा गावचा खेळाडू आहे. यस, 10 नंबर साठी बॅटिंग साठी आलाय. 8 विकेट मात्र गेल्यात. इम्पॅक्ट प्लेयर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल केलाय. आणि या स्पर्धेत आपण पाहिलं तर आतापर्यंत 2 वेळा 2 संघ मात्र ऑल आउट झालेत. 8 विकेट इथे देखील बॅटिंग करणाऱ्या संघाच्या मात्र गेल्यात. ऑल आउटचं संकट देखील त्यांच्यावरती ओढावतोय. 2 बॉल अंतिमचे बाकी आहेत. मयूर भोईर 2 विकेट मात्र मिळवल्यात. चांगली गोलंदाजी करतोय शेवटच्या षटकामध्ये. करण मुकादम आता स्ट्राईक एंड वरती आहे. 57 धावा फलक्यावरती आहे. ओव्हर द विकेट ना हा चेंडू लोअर फुल टॉस. यावेळेला मात्र टायमिंग तितकंसं झालं नाहीये. डीप मनी फिल्डर आहे. एक रन कम्प्लीट डबलचा कॉल, परंतु नकार आलाय. डबल साठी आता निघालेत. तू मैमे झालंय थोडंसं, परंतु आणखीन एक विकेट रनआउटच्या स्वरूपात. बॅटर होईल बाद आणि धावसंख्या धावा फलकावरती 58. आणि शेवटचा बॉल संदीप घरत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संदीप घरत आपल्याला स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. अगदी सगळ्या खेळाडूंना बॅटिंग मात्र आई ग्रुप शेडुंगा जिवली या संघाकडून मिळाली आहे. शेवटचा खेळाडू आहे आणि शेवटचा बॉल. लावडली अपील तिथे झाली. मागे बॉल चालला आणि तिथे फिल्डर आहे. रन्स मिळेल ती एक सिंगल. पहिलं सत्र, पहिल्या इनिंगचा खेळ संपला आणि पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आई ग्रुप शेडुंगा जिवली टीमनं मात्र 59 रन बनवल्यात आणि जिंकण्यासाठी जय चेरोबा क्रिकेट संघ सांगली टीमला 30 बॉल आणि 60 धावसंख्येचं आव्हान मात्र ठेवलंय. 30 मध्ये करायचे 60. सेकंड इनिंग साठी पोरश जाऊया आमचे साथी कॉमेंटेटर अमित मात्रे सर जो हे यांच्याकडे. तोपर्यंत देऊया डीजेला संधी. प्रत्येकाची बॅट मयूर सध्याच्या स्थितीला आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडूकडे एक वेगळी बॅट आहे. आणि कधी कधी बॅट चुकून अशी तुटली वगैरे तर खेळाडू रडतात देखील. मी मागाशी सांगितलं ना, क्रिकेट हा इमोशनचा गेम झालाय सध्याच्या स्थितीला. 30 बॉल आणि 60 रनची मात्र इथे गरज, परंतु आवाजामध्ये करूया बदल. जॉईंट होतील अमित मात्रे सर.
आणि उपस्थित मान्यवर सन्माननीय सतीश शेठ पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करूया. मी आयोजक संदेशजी पाटील यांना विनंती करतोय की सन्माननीय उपसरपंच सतीश शेठ पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती इथे मात्र करायचा आहे. आज मात्र वेलात वेल काढून ज्या साहेबांनी या स्पर्धेसाठी ती सदिच्छा भेट दिली आहे ते सन्माननीय अतिथी सतीश शेठ पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती मात्र करतोय. संदेशजी पाटील त्यानंतर आमचे या स्पर्धेचे आयोजक त्यांच्या शुभ हस्ते. सन्माननीय दीपकजी पवार साहेबांचा देखील शुभ सन्मान आम्ही या व्यासपीठावरती करतोय. दीपकजी पवार आपणास विनंती आहे की यावं आपण आणि आपला देखील शुभ सन्मान इथे आम्ही करू. व्यासपीठावरती सन्माननीय दीपक शेठ पवार यांचा शुभ सन्मान या आयोजकांच्या वतीने केला जातोय. माईची उबदार शाळा प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा स्वागत आम्ही केलाय. पाहुण्यांचा शुभ सन्मान झालाय. त्यानंतर मॅचकडे लक्ष केंद्रित करूया आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया अमित म्हात्रे सर यांच्याकडे. थँक्यू. धन्यवाद शुभम, धन्यवाद दिनेश पाटिल सर बंधु. सभी दर्शकों का हार्दिक स्वागत चालीसगांव प्रीमियर लीग. और ये मंच पूरी तरह से निखर गया. इस मंच के ऊपर अतिथि मौजूद है और हिंदू संस्कृति है कि अतिथि देव भव. मेहमान हमारे लिए भगवान के समान है. अभी जीतने के लिए मेरे हिसाब से यहाँ रन चाहिए. 60 रनों की जरूरत है जय चिरोबा सांगड़े टीम को. यहाँ से जो मुकाबला जीतेगा वो टीम अंदर रहेगी और जो हारेगी वो घर जाएगी. सन्माननीय अनिल पाटील साहेब यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी आशिष पाटीलला 500 रुपयाचं पारितोषिक. बघा आमचे मॅच रेफरी आतमध्ये दोघे जण गेले होते. बघा कसं खांद्यावर हात टाकला म्हणजे अर्ची परशासारखं काम है. आइए आपका भी हार्दिक स्वागत है और मुकाबला शीघ्र ही शुरू होने जा रहा है. इसके बाद मुकाबला होगा मेरे हिसाब से यहाँ देखा जाए तो गावदेवी बैरीनाथ बेलवली वारदोली बनाम यहाँ से जीतने वाली टीम के साथ मुकाबला होगा. साठ रनों की जरूरत है. यानी कि प्रत्येक ओवर में 12 का रिक्वायर्ड रन रेट है. पहला मैंडेटरी पावर प्ले पॉइंट है, शॉट कवर है, शॉट एक्स्ट्रा कवर है, वहाँ एक पाई स्लीप है, ऑन साइड के ऊपर शॉट फाइन लेके, शॉट स्क्वायर लेके, मिड ऑन दायरे के अंदर, 2 खिलाड़ी गज के बाहर. पहले गेंदबाज जयेश भोईर कप्तान और आशीष पाटिल सामना करेंगे. कैप्टन कैप्टन जर अश्विनी जर 50 मारली तर मंगेश पाटील यांच्याकडून 25,000 रुपये. आणि बेलोलीचे आमचे अनिल पाटील साहेब यांच्या माध्यमातून प्रति षटकारामागे 500 रुपयाचं पारितोषिक आशिष पाटीलला. जयेश भोई तैयार है. पहली गेंद अंपायर चोरगे साहब इशारा दे रहे वाइड, खराब गेंद, अतिरिक्त रनों के साथ खाता ओपन स्कोर 1. ओसिफ करकर आउट इज गॉन. इसी के साथ लिखने वाले पैसे भी चेक भी बाउंस हो गया. आशीष पाटिल के ऊपर यह रकम बड़ी थी लेकिन विकेट के सामने LBW विकेट नंबर फर्स्ट गॉन. डीजे
गेंद के ऊपर जय चोरबा सांगड़ी टीम को झटका, कप्तान ने कप्तान को चलता कर दिया है। विकेट नंबर इस बार देखा जाए फर्स्ट गॉन, स्कोर है 0, लॉस ऑफ 1 विकेट। जय चोरबा सांगड़ी टीम का स्कोर है 1 और 1 विकेट गॉन हो चुका है। रितेश पाटील कोलीकोपर यांच्या वतीनं प्रति षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि प्रतीकसाठी तो फिलहाल ये वनडाउन बैट्समैन मैदान के अंदर आ चुके हैं। स्कोर है नीलेश भोईर, यस दैविक केक चे मालक कोलीकोपरचे आमचे रितेश पाटील यांच्या वतीनं। ये दूसरी भी अपील हुई थी, मुझे ये लग रहा है मैं बोल रहा हूं और क्या हो जाएगा, लेकिन ये भी बच गए फिलहाल। तो स्कोर 1, लॉस ऑफ 1 विकेट। टारगेट है 60 का। क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। इसी बीच अगली बॉल ओवर द विकेट से और ये बाहर गाय के इलाके से गेंद सीधी चल गई है उड़न खटोले पे 6। लॉन्ग ऑन के ऊपर देखिए, ये बहुत ही बढ़िया एक बिग हिट आया है सीधा 6 रन के लिए। स्कोर है 7, लॉस ऑफ 1। जय चोरबा सांगड़े टीम का स्कोर है और नीलेश भोईर ने खाता ओपन किया है। मी सचिनजी गायकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊ। सचिनजी गायकर कैच पकड़ेगा कोई, मुश्किल है मैं बोला ना मुश्किल है, क्योंकि फील्डर तो सर्कल के अंदर थे, वो पीछे मुड़ के आएंगे कैच को लपकने के लिए कोशिश कर रहे थे लेकिन लपक नहीं सके और मिलेंगे इस गेंद के ऊपर 2। स्कोर जाएगा 9। इस ओवर की मेरे हिसाब से देखा जाए तो आखिरी गेंद शेष, अंतिम बॉल। कोई फील्डर जब गलती करता है तो कैप्टन की गाली बिली को सुनना पड़ता है। और सिंगल जरूर मिलेगा। बैट विकेट फील्डर गेंद को उठाने जा रहे और एक सिंगल के साथ स्कोर जाएगा 10 और पहला ओवर खत्म हो चुका है। आने वाले 5 ओवर में 50 रनों की जरूरत है। 4 ओवर में माफ कीजिए, 4 में 50 चाहिए, यानी कि 24 गेंदें शेष और 50 रनों की जरूरत है। और पहला ओवर खत्म हो चुका है। 10 रन आने वाले, 24 गेंदों में 50 रनों की जरूरत, 24ला 50 धावांची गरज। अलंकार नए गेंदबाज बॉलिंग ट्रैक के ऊपर तैयार है। सभी कैमरामैन का हार्दिक स्वागत। मुझे तो कैमरामैन हमारे 3 है। एक कैमरामैन जो है वो सामने वाला है, वो बराबर कवरेज कर रहा है। हाँ देखिए, अमोल श्रीखंड के बाद ये अमोल, अभी उसके सामने दूसरा गया है प्रणय पाटिल, क्योंकि अमोल के पास चुंबकीय काम है ना, वो खींचता है। और अलंकार भोईर तैयार है राइट नंबर आउट विकेट से। ओ व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट! चल गई स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, चौका मिलेगा लगता है अंपायर मुझे, बाउंड्री।
कोई देखिए व्यक्तिगत पहुंचे मेरे हिसाब से 13 पे। खतरनाक खेल दिखा रहा है अपनी टीम के लिए। जय चरोबा सांगड़ी टीम के वन डाउन बैट्समैन है, 30 बॉल में 60 का पीछा करना है। अभी रन बन चुके 14, तो मेरे हिसाब से आने वाले 23 गेंदों में 46, 23 ला सेंचुरी पाहिजे। नीलेश और अलंकार दो एक ही गांव के, तो एक दूसरी खूबी भी जानते हैं ना कि बॉल क्या डालेगा, तो उस तरह से उन्होंने अटैक किया है। स्कोर 14 और ये बाउंड्री मिलेगी मिलेगी मिलेगी। बॉल की जीत, फील्डर की हार, गेंद बाउंड्री लाइन पार, नंबर मिलेगा 4। स्कोर जा चुका है, 1 विकेट गॉन। पूरी तरह से नीलेश ने अलंकार भोईर के ऊपर जोर से जोरदार हमला किया है। इस ओवर की अभी तक 4 गेंदें शेष। राउंड विकेट से गेंदबाजी करे दाएं हाथ के बल्लेबाज गेंदबाजी। और चल भैया, देखा ना, फुल टॉस थी, लॉलीपॉप था तेरे लिए, लेकिन मिस किया। डंडा हिल गया, देखे कैसा, ठोको दरकार चोर के सब उस डंडे को, और तुम जाओ बैक टू द गर्ल। बाय बाय, खुदा हाफिज। मैं सब कुछ दे दूं। बीमर चेक करायचं आहे। यस यस, बघा आता नियम क्रिकेटचे बदलले मित्रांनो। यस यस, आउट है बल्लेबाज। सवाल वो नहीं है, ये नहीं अभी जब भी कमर के ऊपर गेंद हो जाएगी तो पनिशमेंट मिलेगी आपको। अभी कानून क्रिकेट के बदल चुके हैं, ध्यान में रखिए। चला चला, कोणी हुज्जत घालू नका मित्रांनो, कारण बघा काही नियम आपल्याला सुद्धा माहिती नसतात, पंचांना त्याचा अभ्यास करायला लागतो, आणि ते काही नियम आपल्या लक्षात पण नसतात। तेव्हा मात्र जरी बॉल क्लीन बॉल असेल, कमरेच्या वरती असेल, तर तो नो बॉलच आहे, काही हरकत नाही, असू द्या। पंचांची हुज्जत घालू नका, सहकार्य करा मित्रांनो। और नए बल्लेबाज करण पाटिल। बल्ला किधर गया था क्या उनका, मिल गया क्या करण? नहीं, ठीक है। देखिए ऐसा कोई बल्ला किसका है, एक बल्लेबाज का अगर किसके पास मिला होगा तो तुरंत दो। तुम क्या लेके कुछ जाए, कुछ तुमको कुछ नहीं जमेगा, क्योंकि उन कभी सभी का प्यारा बल्ला होता है। और इस बार अंदर किनारा लग चुका है जरूर, रन तो कोई मिलेगा नहीं। एक जहां क्या नीलेश ने आक्रमण किया था इस बार अलंकार के ऊपर, अलंकार ने उनको चलता कर दिया, क्लीन बोल्ड किया, यानी कि 4 गेंदें खत्म, 8 रन आ चुके 4 गेंदों में, 18 रन 2 विकेट के नुकसान पे। यश प्रतीक गायकर फॉर्म में है, लेकिन उनको स्ट्राइक नहीं मिल रही, 10 गेंदें खत्म हो गई। और एक बार फिर से इस बार सामने मारा हुआ शॉट है बी शेप में, लेकिन लॉन्ग ऑफ खिलाड़ी आएंगे उनको उठाने के लिए। और एक सिंगल के साथ देखा जाए तो यहां जय चरोबा सांगड़े टीम का स्कोर 19, लॉस ऑफ 2 विकेट, और जीतने के लिए 19 बॉल में 41 रन चाहिए, 19ला 41।
शॉट है इस बार देखा जाए, लेकिन स्ट्राइक रहेगी इस बार देखा जाए प्रतीक के पास। सिंगल के साथ उन्होंने खाता ओपन किया है और टोटल रन बन चुका है इस बार जय चरोबा सांगड़े टीम का स्कोर है 20। अभी जीतने के लिए 18 गेंदों में 40 चाहिए, 18-40 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी। धावसंख्या झाली ती 20-20ला 2 गडी मैदानाच्या बाहेर। प्रतीक खेळतो 1 धावसंख्येवर, करण खेळतो 1 धावसंख्येवर। 18 चेंडू आणि विजयासाठी 40 धावांची गरज। हा मध्यंतराचा टाइम आहे, ऐकूया सुमधुर संगीत। है कौन किसी से कहा भी बातचीत कर सकते हैं। हमारे स्कोरर भी कितने होशियार है, देखिए दरकान चोर के साथ परफेक्ट काम कर रहे हैं। एक जगह लिखान कर रहा है, दूसरी जगह वो लिखान कर रहा है। इम्पोर्ट है, तुझे कुछ जमता है, कुछ नहीं। वो तैयारी है उनकी। ABCD में डी अक्सर उनका फेमस लगता है मेरे हिसाब से, तो ये होना ही चाहिए। हमारा नसीब उतना नहीं चला, सवाल वो नहीं है, लेकिन 20 लॉस ऑफ 2 विकेट। अभी भी जीतने के लिए 18 में 40 चाहिए। खेल में परिवर्तन करना चाहिए। सामने आए बल्लेबाज मिस्टर प्रतीक और अलॉन्ग द ग्राउंड मिड विकेट के ऊपर फील्डर तैनात है और सिंगल जरूर मिलेगा। और एक सिंगल के साथ स्कोर जा चुका है 21-21। 17 में अभी 39 चाहिए। 17 चेंडू आणि 39 धावांची गरज। नारपोली की हमारी स्कोरर है हमारे मयूर पाटिल। मयूर मतलब बोलते मोर। और ये देखिए वीरेंद्र सहवाग की याद दिलाए, वेल ट्राई अच्छी की थी कैच के लिए, मगर 2 रन जरूर मिलेंगे। और 2 रनों के साथ जय चरोबा सांगड़े टीम का स्कोर पहुंचा है 23 और 13 गेंदे 16 गेंदे 37। 16 चेंडू आणि 37 धावांची गरज विजयासाठी। 17 रनों की पारी नीलेश ने खेली टीम के लिए। ओ अच्छी बॉल आउट। किनारा लग चुका और बल्लेबाज गौंड दीजिए। और टोटल स्कोर हो चुका है इस बार देखा जाए तो 23 लॉस ऑफ 3 विकेट। 15 चेंडू आणि 37 धावांची गरज विजयासाठी। नए बल्लेबाज अन्वेश पाटिल हमारे अभी ऑपरेटर चेंज हो चुके हैं। विराट कोहली की जैसी उनकी हेयर स्टाइल। हाँ देखिए, क्योंकि एक दूसरे को बदली चाहिए। और अमोल के सामने देखिए बेचारा कैसा भैसा, ऐसा लगता है 3-4 बोटी उनकी गायब हो गई है। प्रणय हमारे दोस्त है, वे चेन्नई में। और ये हवा में गेंदे, कैच मिलना असंभव। टोटल स्कोर हो चुका है 25 लॉस ऑफ 3।
और स्कोर 33। अभी 33 चाहिए माफ कीजिए, स्कोर हो चुका है 27, धावा संख्या 27 झाली। पानी, तो चलिए पानी लेके जाइए। एक बॉल है अभी तक, इस एक गेंद होने के बाद बोतल भर के रखो, क्योंकि फास्ट जमाना है, फास्ट क्रिकेट है। कप्तान तैयार है भोईर। और भोईर साहब, तुमने क्यों ये बॉल दी मुझे पता ये नहीं लगा है। सामने बॉल दी और इसका परिणाम अंजाम क्या हो देखिए। सीधी गेंद वाइड लॉन्ग ऑफ के ऊपर से चली गई है, दुनिया में पूरा सफर करने के लिए। मुंबई आपली आहे, आपली. बघा हा आवाज वंदनीय हिंदूचे सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा, ज्यांनी सांगितलं होतं की मुंबई आपली आहे आणि इथं आवाज ही आपलाच पाहिजे। 1996ला जेव्हा अमरनाथ यात्रेसाठी भाविक गेले होते, तेव्हा आतंकवाद्यांनी सांगितलं होतं की अमरनाथ यात्रा कुणीही करायची नाही आणि करण्याचा प्रयत्न जर कोणी केला तर आम्ही त्यांना उडवू। आवाज जेव्हा मुंबईवरून फेकला गेला आणि सरळ आतंकवाद्यांना सांगितलं बाळासाहेब ठाकरेंनी, जर माझ्या भाविकांना कुठल्या प्रकारे काही त्रास जर झाला तर याद राखून ठेवा। तरी सुद्धा ते ऐकत नव्हते आणि त्यावेळी आवाज पुन्हा एकदा ठोकला की बघतो मुंबईवरून कशी हजला विमानं ओढतात ती। 3 दिवसांना अमरनाथ यात्रा चालू। ही ताकद मित्रांनो, एक असे व्यक्तिमत्व होते बाळासाहेब ठाकरे, त्यांच्यामध्ये होते। आज जरी नसले तरी साहेबांची आठवण होते। धाव संख्या 33ला 3 गडी मैदानाच्या बाहेर आणि विजयासाठी 12 चेंडू आणि 27 धावा। बारिश ज्यादा 1 महीना गिरने के बाद देखिए मैचेस किस तरह जा चुके, लेकिन सभी का फायदा है इसमें। टोटल स्कोर 33, जीतने के लिए 12 में चाहिए 27, हर ओवर में 13.50 का रिक्वायर्ड रन रेट है। लेकिन चौथे गेंदबाज कौन होंगे यहां अजीवली टीम के? संदेश, आई मरियाई प्रसन्न, आई ग्रुप सेडुंग अजीवली टीम अब गेंदबाजी कर रहे हैं और जीतने के लिए जय चिरवा सांगड़े टीम को 12 में 27 चाहिए। प्रतीक खेल रहे 2 पे, अविनाश खेल रहे 10 पे। शानदार जानदार ये मैच। चौथे गेंदबाज आ चुके ट्रैक पे पर संदेश भोईर। चौथा ओवर हवा में जरूर क्या छे इस बल्लेबाज कौन है और बड़ी मछली जाल में प्रतीक गायकर 2 रन बना के वापस जा रहे। लिया पॉइंट के ऊपर कैच और सांगड़े टीम को इस बार देखा है चौथा झटका लीजिए। और नए बल्लेबाज मिस्टर सुधीर पाटिल बैटिंग क्रमांक 6 के ऊपर बल्लेबाजी करने के लिए शानदार कैच लिया। इस बार देखा जाए पॉइंट के क्षेत्र में जितेंद्र दुर्गे ने। अभी भी जीतने के लिए 27 रनों की जरूरत है 11 बॉल में, 11 चेंडू 27 धावा। राइट हम राउंड विकेट से इस बार या खतरा था भैया, मिलेंगे इस बार देखा जाए एक सिंगल
बल्ले से आ चुके थे कि अंपायर बता रहे, क्योंकि सबसे नजदीक से मैच कौन देख रहे हो, अंपायर देख रहे, हम तो दूर वाली छोर से कमेंट्री बता रहे हैं। लेकिन अगर विकेटों के ऊपर लग जाता तो मामला भी बनने वाला था, लेकिन एक सिंगल मिलेगा और सिंगल के साथ सुधीर ने खाता खोला खुद का। टीम का स्कोर पहुंचा 34, आने वाले 10 बॉल 26, 26। एक लॉन्ग ऑफ, एक डीप मिड विकेट, एक डीप स्क्वायर लेके एक लॉन्ग ऑन के ऊपर खिलाड़ी तैनात है, एक डीप एक्स्ट्रा कॉर के ऊपर खिलाड़ी तैनात है सीमा रेखा के नजदीक। शॉर्ट बॉल जरूर थी, लेकिन शॉर्ट बॉल के ऊपर जोरदार हिट करने गए थे, लेकिन कामयाबी नहीं मिली है। गेंद ने बल्लेबाज को चकमा दिया और वो सीधी विकेट कीपर के दस्तानों में गेंद चली गई। 9 गेंदे 26, 9-26। बेहतरीन गेंदबाजी चल रही है संदेश भोईर की, दबाव वाली गेंदबाजी हो रही है। और इसी बीच देखिए ज्यादा सफल हो गए, टप्पा जरूर पीछे टपकाने की कोशिश कर रहे, लेकिन बैट्समैन इस बार देखा जाए सफल होकर खेलने की कोशिश कर रहे। आठ में 26। मुझे लगता है सांगड़े वालों का बल्ला ठंडा पड़ चुका है और वहां जग्गा भाई का इंजन और ठंडा पड़ चुका है। आखिरी गेंदे शेष है मेरे हिसाब से 2। 8 में 26 चाहिए। क्या गेंदबाजी भोईर की चल रही है, संदेश भोईर वोटा गेंदबाजी राउंड विकेट से। हाँ अपील की थी जरूर, यॉर्क मारा था, क्रिकेट का ब्रह्मास्त्र देखिए, लेकिन लेग बाई के रूप में सिंगल मिलेगा। 35 पे स्कोर जा चुका है। 7 में चाहिए 25, 7 चेंडू आणि 25 धावा विजयासाठी। कड़क और संदेश भोईर का, लेकिन अंतिम बॉल इस ओवर की सुधीर सामना करेंगे। ऑन साइड के ऊपर इस बात देखा जाए कलाई के सारे जरूर मोड़ दिया स्क्वायर लेग के ऊपर, एक सिंगल मिलेगा गुड थ्रो और इसी के साथ यहां ओवर हुआ खत्म। और 4 ओवर के समाप्ति के बाद जय चरोबा सांगड़े टीम का स्कोर पहुंचा है 36, लॉस ऑफ 4 विकेट। जीतने के लिए 6 गेंदों में 24 चाहिए, 24 दीजिए। रामचंद्र है। धावा संख्या 4 षटकांत झाली तिची 36। विजयासाठी आता धावा पाहिजे 6 चेंडू 24 आणि 4 मोरे तंबूत परतले जय चरोबा सांगडे संघाचे। नए गेंदबाज धीरज पवार। 2016 का विश्व कप याद करो, 19 रनों की जरूरत थी वेस्ट इंडीज को जीतने के लिए इंग्लैंड के खिलाफ। तो आप सभी ने देखा होगा कॉर्नलेस ब्रैथवेट ने बेन स्टोक को 4 छक्के ठोक दिए थे। भेरले भिंगार के गेंदबाजी धीरज पवार। और अभी क्या जरूरत थी, इस बार क्या है, और इसी के साथ छक्का देखिए और लाइन के ऊपर टच हुआ। क्या तुझे बोलने की जरूरत थी, शांत रहना। और क्या यार, ऐसी कभी विभूति भी खतरनाक होती है। तेरा आवाज सुना और लाइन के ऊपर टच हुआ, ठोको। निकल गई हवा गुब्बारे से। दोस्त तेरा कुछ नहीं यार, हम ऐसे इस बार देखा जाए ये कमेंट्री घुमा रहे हैं आपके ऊपर, लेकिन 165 छक्के आ चुके हैं इस बार प्रीमियर लीग में। अभी जीतने के लिए 4, 5 में 18 चाहिए। हाँ तो 3 छक्कों की जरूरत है ही। जड़ में भेगी देगी है। क्रिकेट का ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया अनादिक काल तक चलने वाला है। ग्रामीण टेनिस क्रिकेट में इसे कहते हैं बूंदा मारा है। बूंदे की बात कुछ अलग होती है, उसके ऊपर निकालने में कामयाब बने तो ना ठीक, नहीं तो बूंदा पकड़ लेते हैं।
तो फिलहाल आखिरी 4 बॉल और 18 चाहिए। 4 में 18 रनों की जरूरत है। अनिश्चितताओं का खेल क्रिकेट, और क्रिकेट एक जेंटलमैन्स गेम है, एक बेहद रोमांचक खेल है, गतिशील खेल है, और क्रिकेट बेहद खास खेल है। और टॉपिच लगा हुआ है हवा में, मुश्किल है नो मैच लैंड में, मिड ऑन के क्षेत्र में गेंद गिर चुकी है, फील्डर कोई मौजूद नहीं है। एक तो सिंगल जरूर मिलेगा, स्कोर जाएगा जय चरुबा सांगड़े का 43। 3 में 17, 3 सिक्सर। जगा भाई उठो, उठना ही पड़ेगा, अभी उठने का ही टाइम है और गेंद को उठाने की जरूरत है। 3 बॉल के ऊपर 3 सिक्सर। और देखिए हेडलाइट लगाई कैसी, देखो सामने गाड़ी की कैसी हेडलाइट होती है, देखो उस तरह से हेडलाइट, स्लिप पॉइंट और स्लिप डाउन। तीन बॉल में 3 सिक्सर। और ये देखिए कैसे 2 आईने लगा हुए हैं सामने, बल्लेबाज का कंसंट्रेशन खोने के लिए, लेकिन खड़े ही रहो, कुछ मत बोलो। अभी 3 में चाहिए 17, 3 सिक्सर। क्या सिक्सर उड़ेगा या गेंदबाजी ने रोकेगा? पवार चलिए, इस बार क्या आज बल्लेबाज गॉन। 2 में चाहिए 17। जय चरुबा सांगड़े टीम संकट में आई है डीजी। और अभी मुझे लग रहा है 2 ही गेंदें बची हुई है, 17 रनों की जरूरत है। लेकिन तारीफ करना पड़ेगी, यहाँ संदेश भोईर जो गेंदबाज थे ना, उन्होंने कमबैक वाला ओवर फेंका और उसी ओवर में उन्होंने 3 रन खर्च किए और 1 सफलता हासिल किया। तो आने वाले 2 में 17 चाहिए नए बल्लेबाज सुयश पाटिल। यहाँ कप्तान को निमंत्रण जरूर देंगे, लेकिन ये बॉल गेंद के पास देखिए क्या बाउंड्री मिलेगी, नहीं फिल्डर तैनात है वहाँ। आणि आपण आता यावेळी नंतर मॅच होईल। एका बाजूला असेल गावदेवी बैरीनाथ बेलवली वर्दली आणि याच्यातून विनर संघ, तर गावदेवी बैरीनाथ बेलवली वर्दली कॅप्टन अजय पाटील यांना विनंती असेल आपण टॉससाठी यायचं आहे। अब मुझे लगता है जय चरुबा सांगड़े टीम चालीसगांव प्रीमियर लीग से बाहर जाएगी। लेकिन आज के दिन में आज की ये जो टीम थी, और क्या तो जरूर मिलेगा आउट बल्लेबाज। और मुझे ये लग रहा है कि या 15 रनों से यह मुकाबला जीता। या देखा जाए तो आई ग्रुप सेडुंग अजूली टीम ने परास्त कर दिया जय चरुबा सांगड़े टीम। हार्ड लक उनके कैप्टन, उनके मालिक, उनके सभी खिलाड़ियों को हम बधाइयाँ देते, उनका अभिनंदन करते और उनका आभार भी व्यक्त करते। तो नेक्स्ट मैच यानी कि आज के दिन के अंतिम मैच आई मरियाई प्रसन्न आई ग्रुप सेडुंग अजूली बनाम गावदेवी बैरीनाथ